मिड विकेट बॅकवर्ड लेग असं आक्रमक फिल्डिंग बॉलिंग मार्क तयार. एक लॉंग ऑन सीमा रेषेलगत. ओहो जोरदार अपेल आणि फिंगर गोज ऑफ आणि यतीर भोईर शून्यावर बाद. अतिशय खराब स्थिती आणि अतिशय ओव्हर कॉन्फिडन्सली हा फटका खेळायचा होता आणि मिळेल पहिला धक्का. पहिल्या विकेटची एक झीट. प्रथम विकेट स्वहा. पहिल्या विकेटचं निर्दालन निर्मूलन उच्चाटन. धाव संघ एक बाद 9 वर 9 फॉर द लॉस. 32 संघ सुस्थितीमध्ये चांगली परिस्थिती. आणि हा यस चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल. 2 षटकारासहित फलंदाज बाद होईल बिहाइंड द विकेट. विनोद भोईर बऱ्याच खडतर प्रयासानंतर विकेट भेटली. संघाची धाव संख्या 2 बाद 30 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तर धावा केल्या यांनी 17 धावा दीपेश पाटील 17 धावा. हो 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 स्लॉग स्विफ्ट चांगलं टायमिंग आणि मिळते 4 धावा. बाकोस्क्वेल लेग डी मिड विकेट यांच्यामधून चांगला फटका. दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्र दीपक फटका. 4 धावा आणि संघाची धाव संख्या झाली. एक सामना चालू झाला होता आणि हा यस पर्यंत आडवा पट्टा परंतु चेंडू मिड विकेटला मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 20 वर 20 रन्स आणि स्कोर बोर्ड 3 बाद 20. कसला टेम्पो आला रे काय जमालचा आहे एवढं लवकर. आणि हा यस पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये की झेल पण झेल झाला ड्रॉप. पुन्हा एकदा चेंडू गेला सीमा रेषे लगत. पुन्हा एकदा 3 धावा. क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्या 23. नवदर्य जे खचलं गेलंय त्यांचं हे अधपतन. फुलटॉस आणि 4 धावा 4 रन्स. तिथं कोणीही नव्हता पण संघाची धावसंख्या 28. कमीत कमी एक षटकार विकेट चौकात दर 2 आले. प्रत्येक षटकामध्ये धावसंख्या 28. नक्कीच आंबा आहे का काय. अच्छा अच्छा मोर म्हणजे दरवर्षी मोर येतो पण आंबे लागत नाही. अच्छा अच्छा नाही असे प्रमोद असेल दुसरा कोण आहे. 4 बाद 28 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. हे त्यांचे असतील. हो हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप बॅकवर्डला गेला होता. पुन्हा एकदा जबरदस्त कलेक्शन बिहाइंड द विकेट. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. धाव संख्या फक्त 28 धावा आणि अजून बॉल बाकी आहे. षटकामध्ये 2 म्हणजे जवळजवळ 7चं टार्गेट. तिसरी ओव्हर आहे नाही. हो हो यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. स्कूप केला आणि मिळेल षटकार. अतिशय चांगलं टायमिंग. अशी बॅटिंग करा म्हणजे पहिल्या चेंडूपासून करायला पाहिजे. असा रवैया असं आक्रमण जो अटॅक हा पहिल्यांदा दिसायला हवा होता. संघाची धावसंख्या झाली 34 रन्स. राहिला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट 3rd ओव्हर. 13 मध्ये 35 धावांची गरज. 35 कधी जास्त असते रे. हा इथं 32 आहे बरोबर. 34 रन्स 35 आणि हा यस आणखीन एक तडाखा. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त टायमिंग. सलग दुसरा षटकार. उत्तुंग फटका. संघाची धावसंख्या झाली 40 आणि पाहिजे फक्त एरिमेन 29 बरोबर ना 29. मॅच क्लोज मॅच. जबरदस्त क्लायमॅक्स थ्रिलिंग उत्तर रंगत जाणारी ही जीवघेणी लढाई. 2 बलाढ्य टीम एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. बॉल राहिले 4 धावा पाहिजे 7 धावा. राईट महोदय विकेट येतील मोहीर. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये. गेले 4 धावा.
सत्यानाश. फिल्डिंगनेच घालवले पण त्यांची गेम. बॉलिंग अटॅक चांगला झाला होता पण तो फिल्डिंग अतिशय तकला तो फिल्डिंग. 3 मध्ये 3 धावांची गरज. 66 धावा झाल्या. 3 मध्ये 3 धावांची गरज. शीतल रायझिंग स्टार्स आणि डेल्टन रॉयल संघ आपण सज्ज राहायचं. यानंतर लगेचच मॅचला सुरुवात करू. लगेच सामना चालू होईल. कुठल्या प्रकारची दिरंगाई करू नका प्लीज. अजून 5 मॅचेस बाकी आहेत. दिवस तसा समजा मोठा असतो. 3 मध्ये 3 हे 3 भोईर. तर मिळेल 1 धाव. स्ट्राईक रोटेट नसेल. दोन्ही संघांना एकमेक त्यांनी क्रॉस करणं गरजेचं आहे प्लीज. जर क्रॉस झाले तरच ते धाव काउंट केली जाईल. चला शेवटचा येतील भोईर यांचा निर्णायक बॉल. लास्ट डिलिव्हरी रिक्वायर्ड 1 रन्स फॉर विक्ट्री. काय जबरदस्त मॅच झाली. सामना कोणीही जिंका परंतु संपूर्णपणे मनोरंजन. फुल्ली एंटरटेनमेंट. प्रेक्षक लाईव्ह ही वाहिनी. हे 3 भोईर तयार. आंबल्या टाईप फिल्डिंग बघा. संपूर्ण कव्हर. बघा लेग स्लीव, फर्स्ट स्लीव, स्लीव पॉइंट, मिड ऑफ. चला हा सामना जवळ जाऊन आला. फिनिश की झेल. हा 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 हाताला वेळ प्रयत्न चांगले केले. ते एफर्ट चांगले. थोडस मागे असताना कदाचित झेल झाला असता. अक्षर पटेलची आठवण आली कालचा नाही catch. नक्कीच. यस पण तो सामना जिंकला. हा निसटता विजय प्रस्थापित केला. दोन्ही संघांनी चांगली टक्कर दिली. हॅलो हॅलो. चला हँडशेक करायचा कंपल्सरी असेल. दोन्ही संघांना विनंती आहे. हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. कर्णधार आपला संघ पहिला हस्तांदोलन करून घ्या. स्पर्धेचे नियम आहेत काही. चांगला सामना या स्पर्धेतील पहिला सामना. रोमांचक मुकाबला. चला हँडशेक करून घ्यायचं आहे. चला यापुढील सामना. तर मी नेहमी चर्चा करतो अंडर डॉग आहे. मात्र या सामन्यामध्ये त्याने 4 विकेट पडल्यानंतर देखील तो इनिंग खेळली आणि 1-2 जे षटकार मारले ना मिड विकेटच्या दिशेने ते अप्रतिम षटकार होते. वेल प्लेड निलेश. वेल प्लेड. हॅलो हॅलो. दादा कालची मॅच बघत असले ना आपण फिल्डिंगच्या जोरावर काल मॅच जिंकलोय. फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट होती. मागच्या सामन्यामध्ये आपण बघूया 2 झेल सुटले आणि एक गचाळ तिथे क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चौकार मिळाला. त्या चौकाराचा पुरेपूर फायदा घेतला आणि संघाला विजय मिळवून दिलाय. यस निलेश जॉईन होतो माझ्या समवेत. निलेश काय सांगशील एकंदरीत आयोजन कमिटीचा तू हिस्सा आहेस. पहिल्या सामन्यामध्ये 69 धावांचं टार्गेट सेटअप झाल्यानंतर पहिले ओपनिंगचे 4 फलंदाज डगाडूमध्ये परतल्यानंतर एका युवा फलंदाजासोबत तू एक पार्टनरशिप बिल्ड केली. नशिबाची साथ होती. काही जीवनदान मिळाले, काही झेल सुटले गेले. मात्र सराव चांगला आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, चांगले षटकार पाहायला मिळाले आणि चांगला चेस डाऊन केला आणि सामन्यामध्ये आपण विजय संपादित केला. एकंदरीत तुझ्या खेळीबद्दल आणि टीम स्पिरिटबद्दल काय सांगशील? प्रथम राखी तुझे धन्यवाद मानतोय मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. 69 स्कोअर हा ह्या मैदानावर तर बोलायला गेलं तर कमीच आहे. पण ह्या एंडनी काढायचं म्हटल्यानंतर थोडा बॅट्समॅन प्रेशरमध्ये खेळतोय. माझी आणि वरची पार्टनरशिप झाली चांगली. अगोदर गेले 4 विकेट. त्यामुळे आम्ही दोघे प्रेशरमध्ये खेळत होतो. त्याला बोललो मॅच काढायची असेल तर आपल्या दोघांनाच इथं थांबून खेळायचं आहे. त्याप्रमाणे मी खेळलो आणि मॅच काढली आणि जिंकलो. निलेश जेव्हा तू खेळतोस ना नेहमी आम्ही वारंवार समालोचन करताना आम्ही उल्लेख करतो का निलेशला संधी द्या. निलेशला संधी मिळते ना तेव्हा निलेश फिनिशिंग टच देतो. एकंदरीत खुश आहे स्वतःच्या इनिंगबद्दल, स्वतःच्या या बॅटिंगबद्दल आणि चेंडू मिडल ऑफ द बॅट लागले त्याचा एक आनंद आहे. सराव तर आहेच. कामामुळे सराव संधी जास्त मिळत नाही आहे. कधी जशी संधी मिळते तशी प्रॅक्टिस करतो आम्ही. आज जे खेळ झाला माझा त्याच्यामध्ये सर्वच टीम पण खुश आहे, ओनर खुश आहेत, सर्वच पोरं पण खुश आहेत, आलीतली पोरं खुश आहेत. तर चांगलं वाटतंय.
वेल प्लेड निलेश, वेल प्लेड. चांगला संवाद साधला आणि करावे चॅम्पियन्स क्रिकेट लीगच्या पहिल्या सामन्यामध्ये रेड डेव्हिल्स या संघानं पहिला सामना जिंकलेला आहे. जाऊया कॉम्बॉक्सकडे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या क्रिकेटचा आनंद लुटा.